नमस्कार, मी प्रीती. शिवणकला बाय प्रीतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी 1 ते 10 वर्षाच्या मुलींसाठी साधारण फ्रॉक मापे सांगणार आहे. मुलीचा बांधा आणि उंची यानुसार मापे बदलतात, तरी तुमच्या सोयीसाठी मी साधारण मापे इथे देत आहे. पण जर तुम्हाला शक्य असेल तर छातीचा घेर, खांदा, कमरेचा घेर आणि फ्रॉकची पूर्ण उंची मोजून घ्या किंवा कस्टमरला विचारा. आता याच्या पुढे मी सगळे मापे सांगत आहे तुम्हाला. हा मी चार्ट हातानेच बनवला आहे. उभे आहेत ते कॉलम आहेत आणि आडवे आहेत ते रो आहेत. उभे आहेत त्याच्यामध्ये मी वय लिहिलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आडवे आहेत त्याच्यामध्ये खांदा, मुंढा, छाती, कंबर उंची, गळा रुंदी, गळ्याची खोली आणि फ्रॉकची पूर्ण उंची असं लिहिलं आहे. आता आपण 1 वर्षाच्या मुलीसाठी मापे लिहूया. त्याच्यासाठी तिचा खांदा येणार आहे 7. आपण तो अर्धा टाकतो, 3.5 येणार. मुंढा पण 3.5 येणार. 1 वर्षाच्या मुलीची छाती येणार आहे 18. आपण छातीचा चौथा भाग टाकतो नेहमी. कंबर 18 आहे. कमरेची उंची 6 येणार. गळ्याची रुंदी 2 इंच, नेहमी 2 इंचच असते. ऑलमोस्ट 1 ते 10 वर्षाच्या मुलींसाठी गळ्याची रुंदी 2 इंचच असते. गळ्याची खोली इथे येणार आहे 3 इंच. 2.5 ते 3 इंच तुम्ही गळ्याची खोली घ्या आणि फ्रॉकची पूर्ण उंची 14 येणार आहे. आता 2 वर्षाच्या मुलीसाठी खांदा येणार आहे 8 इंच. 8च्या निम्मे नेहमी करून टाकायचा. 4 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं असतं. मुंढा पण 4 इंचाचा येणार आहे. छाती इथे 20 इंच येणार 2 वर्षाच्या मुलीसाठी. कंबर 20 इंचच असणार आहे. कंबर उंची इथे आपण टाकूया 7 इंच. गळ्याची रुंदी 2 इंच. गळ्याची खोली 2.5 ते 3 इंच असणार आहे. आणि फ्रॉकची फुल लेंथ असणार आहे 17 इंच. 1 आणि 2 वर्षाच्या मुलींची मापं टाकून झालेली आहेत. आता आपण 3ऱ्या वर्षाचं बघूया. खांदा 9 इंच येणार आहे. मुंढा 4.5 इंच. छाती 20 इंच. छाती 22 इंच असणार आहे इथे. कंबर पण 22 इंच. कमरेची उंची 8 इंच. गळ्याची रुंदी येणार आहे 2 इंच. गळ्याची खोली 3 इंच. आणि फ्रॉकची फुल लेंथ असणार आहे 19 इंच. आता 4 वर्षाच्या मुलीची मापं पाहूया. खांदा 9 इंच. खांदा नेहमी अर्धा करून टाकायचा असतो. मुंढा 4.5 इंच. छाती 22 इंच. कंबर पण 22 इंच असणार आहे. कमरेची उंची 8 इंच. गळ्याची रुंदी 2 इंच. गळ्याची खोली 3 इंच. आणि फ्रॉकची फुल लेंथ असणार आहे 19 इंच. 5 वर्षाच्या मुलीची मापं पाहूया. खांदा असणार आहे 9.5 इंच. म्हणजे त्याच्या निम्मे आपण 4.5 इंच टाकायचा आहे. मुंढा पण 4.5 इंच. छातीचा राऊंड असणार आहे 24 इंच. म्हणजे त्याचा चौथा भाग 6 येणार आहे. कंबर पण 24 इंच. इथे 22 इंच कंबर आहे. 5 वर्षापासून छाती आणि कमरेमध्ये फरक पडतो. कंबर उंची 9 इंच असणार आहे. गळ्याची रुंदी 2 इंच. गळ्याची खोली 4 इंच. आणि फ्रॉकची पूर्ण उंची असणार आहे 23 इंच.
अशीच मी बाकीची मापंही टाकून घेते. 6 वर्षाच्या मुलीसाठी खांदा आहे 10 इंच, मुंढा 5 इंच, छाती 24 इंच, कंबर 22 इंच, कमरेची उंची असणार आहे 9 इंच, 11 इंच, कमरेची उंची 11 इंच असणार आहे. गळ्याची रुंदी 2 इंच, गळ्याची खोली 4 इंच आणि फुल लेंथ असणार आहे 24 इंच. 7 वर्षाच्या मुलीची मापं टाकूया. खांदा असणार आहे 10 इंच, मुंढा 5 इंच, छाती 24 इंच, कंबर 22 इंच, कमरेची उंची 11 इंच, गळ्याची रुंदी 2 इंच, गळ्याची खोली 4 इंच, मागील गळ्याची खोली 2 किंवा 3 इंच तुम्ही घेऊ शकता. हा मी पुढील गळा सांगितलेला आहे. आणि फ्रॉकची फुल लेंथ आहे 24 इंच. 8 वर्षाच्या मुलीसाठी खांदा असणार आहे 11 इंच, मुंढा 5.5 इंच, छाती असणार आहे 26 इंच. नेहमी छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि 2 इंच त्याच्यात लुझिंग टाकायची आहे. कंबर 22 इंच, कमरेची उंची 11 इंच, गळ्याची रुंदी 2 इंच, गळ्याची खोली 4 इंच. मागील गळा नेहमी 2 इंचाचा किंवा 3 इंचाचा घ्यायचा आणि फ्रॉकची पूर्ण उंची असणार आहे 26 इंच. तुम्ही 26चं 27 पण करू शकता. 9 वर्षाच्या मुलीसाठी मापं आहेत. खांदा 11 इंच, मुंढा 5.5 इंच, छाती 26 इंच, कंबर 22 इंच, कमरेची उंची असणार आहे 11 इंच, गळ्याची रुंदी 2 इंच, गळ्याची खोली 4 इंच आणि फ्रॉकची पूर्ण उंची असणार आहे 27 इंच. 10 वर्षाच्या मुलीची मापं टाकूया. खांदा 11 इंच, मुंढा 5.5 इंच, छाती 26 इंच, कंबर 22 इंच, कमरेची उंची 11 इंच. तुमचे हे लक्षात येत असेल की 8, 9, 10 वयाच्या मुलींची मापं ऑलमोस्ट सेम आहेत. गळ्याची खोली आहे 4 इंच आणि फ्रॉकची उंची 27 इंच असणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मुलीचं छाती, उंची, बांधा ह्याच्याप्रमाणे मापं बदलतात. त्यामुळे ह्या मापांमध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.